शाळेचे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, अत्यंत आनंद होतोय आणि प्रश्न असा पडला की नेमकं या पोरांसोबत बोलायचं काय. कारण मॅडमला विचारलं तर मुलं सगळे 6वी ते 10वी आहेत. म्हणजे अशी मुलं आहेत की क्राईम वगैरे हे शब्द त्यांना माहीतच नाही. सगळं त्यांचं इमॅजिनेशन जे आहे मोबाईल, घरच्या स्टोरीज ऐकून किंवा टीव्ही वरून सगळं त्यांचं इमॅजिनेशन आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडनं इतर जे शिकतात किंवा शिक्षकांकडनं जे शिकतात अशाच पद्धतीने त्यांचं इमॅजिनेशन आहे. बसून इथं बसल्यानंतर विचार करत होतो की नेमकं काय तुमच्याशी बोललं पाहिजे, कुठल्या विषयावर बोललं पाहिजे. समजा अभ्यासाबाबतच बोलावं, सिव्हिल सर्व्हिस बाबत. तुम्ही फारच लहान आहेत, 6वी 7वीच्या पोरांना आता युपीएससी काय सांगायचं. 10वीच्या मुलांसाठी या सगळ्या गोष्टी मला वाटतं कामाच्या राहू शकतील. 9वी 10वीचे जे मुलं आहेत त्यांना जास्त याच्यातला म्हणजे समजून घेता येईल. त्यानंतर विविध नशा किंवा क्राईम बद्दल बोलावं तर असं वाटतं की मुलं घाबरतील की काय. तर मग मी स्वतःचा काळ आठवत होतो. मला वाटतं सगळ्याबद्दल थोडं थोडं तरी तुम्हाला अवगत केलं पाहिजे. आणि असेच तुमच्यासारखेच आम्ही पण विद्यार्थी होतो. आमचा तालुकाही छोटाच होता त्यावेळेस, आता जरासा मोठा आहे, ब्रह्मपुरी नावाचा तालुका. आणि शाळेमध्ये असेच आपल्याला पण असं बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये जावं लागेल, विद्यार्थ्यांशी बोलता येईल आणि आपण त्या जागी जाऊ असं कधी त्यावेळेस वाटलं नव्हतं. पण हळूहळू प्रयत्न करत करत कधी आम्ही त्या जागी पोहोचलो समजलं नाही. त्याच्यामुळे तुमच्यासोबत पण भविष्यात नक्कीच असा दिवस येईल आणि माझे शब्द तुम्हाला सर्वांना मुला मुलींना आठवतील की कधीतरी ते सर आले होते आणि मग माझं नाव पण कदाचित आठवणार नाही, ते पोलीसवाले आले होते एवढं तुमच्या लक्षात राहील. आजपासून एक 10-15 वर्षानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ग्रॅज्युएशन होऊन कुठेतरी तुम्ही अभ्यास करत आला असणार, कुठेतरी डॉक्टर झालेला असेल, सिव्हिल सर्वंट झालेला असेल, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 3रा क्रमांक आला म्हणून जिल्ह्यामध्ये तहसीलदार, एसडीएम, तालुक्यातून किंवा शेजारच्या उल्लेख कर जिल्ह्यामध्ये जावा. एसपी कलेक्टर झालेला असेल तर कोणीतरी आता जे प्रायव्हेट कंपनी सुद्धा स्पेस मध्ये सॅटेलाइट लॉन्च करत आहेत. तुमच्या इंस्टाग्रामवर काहीतरी तुम्ही त्या स्पेसच्या कंपनीमध्ये काम करत आहात असे तुम्ही फोटो टाकलेले असणार, किंवा खूप चांगल्या कंपनीचा सीईओ झालेले असणार. गुगल, अमेझॉन मध्ये अशा मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये तुम्ही कार्यरत असणार, किंवा अशा मोठ्या मोठ्या कंपनीज तुमच्याही असणार. असे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला सांगितले की ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि नंतर तुम्हाला वाटेल की अरे बरोबर आहे, शाळेमध्ये असं कोणतरी आले होते आणि या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत बोलून गेलेले होते. सांगायचं की अब्दुल कलाम जे आपले देशाचे माझे प्रेसिडेंट होते आणि सायंटिस्ट, न्यूक्लिअर मॅन ऑफ इंडिया, मिसाईल मॅन, ते कायम त्यांच्या भाषणांमध्ये स्पेशली विद्यार्थ्यांशी बोलताना हेच बोलायचे की जोपर्यंत माणूस किंवा विद्यार्थी स्वप्न बघत नाही ते पूर्ण करू शकत नाही. कदाचित मला वाटतं आपण सर्व या एज मध्ये आपण प्रत्येक जण काहीतरी स्वप्न बघतो, छोटे मोठे, आणि स्वप्न थोडे थोडे बदलत पण जातात. आता एखाद्याला वाटत असेल एखाद्या विद्यार्थ्याला की डॉक्टर बनेल, 6वीच्या मुलाला, मग 10वीत जातपर्यंत त्याला वाटतं डॉक्टर जाऊ दे, आता इंजिनियर बनून जाऊ. मग 11वी 12वीत गेल्यानंतर काहीतरी वेगळं. पण माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचे स्वप्न सगळ्यांनी तुम्ही बघितलं पाहिजे आणि माझी हीच इच्छा राहील की तुमच्या सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. परंतु मित्रांनो हे सांगतो की तुमचा काळ आणि आमचा काळ हा प्रचंड वेगळा होता, हे तुम्हाला सांगेल की जेव्हा आम्ही म्हणजे आजपासून एक 20-25 वर्ष आधी जेव्हा आम्ही 10वीत होतो आणि आज आम्ही बघतो तर टीचर आणि स्टुडंटचे रिलेशन, विद्यार्थ्यांचे आणि आई वडिलांचे रिलेशन, गावकऱ्यांशी, शेजारच्यांशी, मित्रांचे रिलेशन फारच वेगळे झालेले आहेत. कारण की जमाना खूप जास्त बदललेला आहे हे तुम्हाला सांगतो. आणि ह्या सगळे जे बाहेरचे जे फॅक्टर आहेत हे तुमच्या आणि तुमच्या आजच्या जीवनामध्ये आणि तुमचे साकार होणारे स्वप्न आहेत याच्यामध्ये खूप मोठं स्पीड ब्रेकर म्हणा किंवा आमचा पोलिसांचा जो बॅरिकेड वापरला जातो, एक प्रकारे बॅरिकेड म्हणून हे काम करणार आहे. ऊन लागत असेल पोरांना ये बाई समोरच्या या दोघी तिघे इकडे ये पटकन, नंतर उठू नको ये लो. तर तुम्हाला बस कल्ला नको. ठीक आहे, इकडे बघा. अरे फक्त ऊन लागत आहे म्हणून समोरच सरकून बसताय सगळे. ज्याला बसायचं तुम्ही पण या पुढे. तर सांगायचं हे आहे की असं नुसतं मोठं स्वप्न आपण बघणार आहोत, काहीतरी मोठं बनवू. आपली जी परिस्थिती आहे, आपल्या गावाची जी परिस्थिती आहे, घरची जी परिस्थिती आहे,
तुम्ही लहान लहान मुलांनी आणि मुलींनी हा विचार केला पाहिजे. कारण पोलीस म्हणून आणि विशेषतः एसपी म्हणून जे मी बघतो आहे की कशा प्रकारचा विद्यार्थी आपला जो वर्ग आहे हा डायव्हर्ट होतो ते मी आता बघतोय. ते सांगायला कुठलीच मी असं म्हणेल की चुकीचा अर्थ कोणी काढू नये, परंतु मी सांगेल की आता माझ्याकडे एक मॅटर सुरू आहे, म्हणजे 8 दिवसांनी संपला, मात्र 13 वर्षाची मुलगी आहे ती पळून गेली. ठीक आहे, असे सिच्युएशन आहे आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये सुद्धा बघितलं. 13 वर्ष म्हणजे वयच नाही काही, अक्कलच नसते काय आपल्याला. तर अशा जर परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत तर विचार करा की करिअर काय घडवणार आपण, म्हणजे या सगळ्या प्रकार